धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. वरखेडीतील शेतकरी चोरट्यांपासून व जंगली प्राण्यांपासून हैराण, प्रशासन मात्र गप्प. धुळे शहराजवळील वरखेडी गावातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एका बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट तर दुसऱ्या बाजूला जंगली प्राण्यांचा हैदोस. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसात शेतातील विहिरींवरील मोटरींची प्रॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेती पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आधीच वाढते खत, बियाणे व औषधांचे दर यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरीचे संकट कोसळले आहे. याशिवाय गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जंगली हरिण व रानडुक्करांनी मका, गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहेत. रात्रीच्या वेळी कळपाने येणारे हे प्राणी उभे पीक काही तासात उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आम्ही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. चोरी आणि जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे आम्हाला जगणं कठीण झालं आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, नुकसान भरपाई द्यावी आणि चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी राजेंद्र माळी, सुरेश खैरनार, आनंद सूर्यवंशी, रोहिदास चौधरी, गौरव माळी, दीपक बडगुजर, गजानन चौधरी, नाना माळी, काशीनाथ माळी, लोटन सूर्यवंशी यांच्यासह वरखेडी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त, वन विभागाकडून तातडीने कारवाई आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा इशारा देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. माझं नाव राजेंद्र रामदास माळी. वरखेडी रोडला आमची शेती आहे. माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 10 ते 12 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी, त्या वायरिंग कापून नेल्या. प्रत्येक शेतकऱ्याची 30 फूट, 50 फूट, 40 फूट, 80 फूट अशा हिशोबाची मोटर असते, वायर असते. त्याच्यात तांब्याचं तार असतं. तांब्याचे तार जाळून ते विकलं जातं. अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ 12 लोकांचे मोटरींचे वायर चोरून नेलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातं, त्याचं ते निदान लागत नाही. आजही आझादनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, म्हणजे सांगितलं. त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली. आमच्या सहकार्यासाठी ते साहेब लोक पण आलेले आहेत. ते पण ते पाहत आहे. त्यांनी फोटो वगैरे काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली. आता आम्ही फक्त आशेने राहतो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात. त्याच्यात आमच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे. ॲग्रिकल्चर कॉलेजला लागून सनी आमची शेती आहे. त्याच्यात गहू पीक आहे. मागं रानडुकरांचा त्रास होता, आता हरणं आहेत, मोर आहेत, असे वन्य प्राणींचा एवढा त्रास झालेला आहे. गव्हाचं शेत पूर्ण झोपून गेलेलं आहे. त्याची तुम्हाला बाईट देत असताना त्याच्यानंतर तुम्हाला ती पण शूटिंग देतो. ती परिस्थिती पहा. आम्ही एखादी वन्य प्राणी जर मारलं तर आमचे जामीनसुद्धा होत नाही. पण शेतकऱ्याचे जे नुकसान होतं त्याला कोणी दखल घेत नाही. वन विभाग अधिकाऱ्यांना आम्ही आत्ता कंप्लेंट केली. ते म्हणता ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा. आता शेतकरी एवढा जागृत नाही की त्याला ते ऑनलाईन कशी कंप्लेंट करायची. आता आम्हाला त्यांना सांगितलं कुठं जायचं, कसं जायचं. नाही, तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा, महाविक्रेत्याला याच्या महासेवाला जा, ते करून देतील. अहो शेतकऱ्याचं काही सांगा तर खरी. वन विभागवाल्या आम्हाला ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही. आम्ही अजून काय सांगायला पाहिजे. तरी शेतकऱ्यांसाठी परत या आत्ताच्या काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे. आणि ह्या ज्या रात्रीच्या पोलीस गाडी येते त्यावेळेस राऊंडमध्ये यांना कुठंतरी धडा शिकवल्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत. मोटरी चोरी जातं, वायर चोरीला जातं. हे शेतकऱ्याचं अगदी नुकसान इतकं आहे की शेतकरी जगतच नाही. इथून सावरलं नाही की दुसऱ्या खड्डा पडतं ते बोलतं नाही की परत होतं. म्हणून आमची विनंती राहील सरकारला, डिपार्टमेंटला, ते शेतकऱ्यांना सहकार्य करा, हीच विनंती राहील. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.